नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय ब्रोकोलीचे वडे। तर ह्यासाठी एक ब्रोकोली घ्यायची, त्याला ना व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये काही किडा आहे किंवा काय असेल ते चेक करून घ्यायचं आणि आपल्याला ना ही ब्रोकोली जी आहे ती कट करून घ्यायची आहे। तर इथे मी सगळी ब्रोकोली जी आहे ती कट करून एका भांड्यामध्ये घालून घेते, कारण आपल्याला ही स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायची आहे आणि व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे। तर इथे ब्रोकोली घेतल्याच्या नंतर मी फूड प्रोसेसरमध्ये घालून छान असं बारीक करून घेते। मिक्सरमध्ये नाही घालत आहे, कारण मिक्सरमध्ये खूप जास्त बारीक होतं, त्यामुळे फूड प्रोसेसरमध्येच घातलेलं आहे। तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा हे बारीक बारीक चॉप करून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर इथे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कांदा, बारीक चिरून कांदा घालायचा आहे ह्याच्यामध्ये। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची चमचाभर, 2-3 चमचे बेसन घालायचं, ह्याने छान बाइंडिंग येते। आणि 1 चमचाभर इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, ह्याने काय होणार आहे, कुरकुरीत होणार आहेत आपले वडे। तर ह्याच्यामध्ये घालायचे फ्रेश चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती ह्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, धणेपूड घालून हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करत असताना ना आपल्याला पाणी जे आहे ते थोडंच घालायचं आहे, खूप पाणी घालायचं नाही, जेणेकरून आपल्याला वडा जो आहे तो हातावरती थापता आला पाहिजे। एवढंच पाणी ह्यात ॲड करायचं आहे, लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे, एकदमच आपल्याला पाणी ह्यात घालायचं नाही आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती थोडं थोडं पोषण हातावरती घ्यायचा आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडत असेल त्या शेपमध्ये तुम्ही हे करून घेऊ शकता। अगदी गोल गोल तो सुद्धा तुम्ही वडे करून घेऊ शकता। मी इथे ना टिक्की सारखे करून घेते, म्हणजे काय होईल, फ्राय करायला ना तळताना त्याला जास्त वेळ लागणार नाही, पटकन होईल। तर इथे मी अशा ना टिक्क्यासारखे हे वडे जे आहेत ते छान हातावर थापून घेतलेत। तेल गरम करत घेतले, मीडियम फ्लेमवरती एक एक करून वडे तेलात सोडते आणि छान मीडियम, स्लो टू मीडियम हीटवरतीच आपल्याला तळायचे, तर अजिबात हाय फ्लेमवरती तळायचे नाही आहेत। स्लो टू मीडियम हीटवरती जर तळला तर सुंदर बाहेरून एकदम क्रिस्पी हे तयार होतात आणि मस्त लागतात हे खायला। तर तुम्ही सुद्धा ब्रोकोलीपासून आहे ना हा असा पदार्थ नक्की ट्राय करून पहा, एकदम चटपटीत आणि मस्तच लागतो हा खायला। आणि ब्रोकोली विशेषतः काही मुलांना आवडत नाही, तर तुम्ही ना हे असं काहीतरी करून दिलात तर त्यांना कळणार सुद्धा नाही की हे ब्रोकोलीपासून बनवलेलं आहे। तर बघा, हे असे पुन्हा मी सगळे वडे जे आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये तळून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल ना तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर बघा, इथे आता सगळे वडे जे आहेत ते तळून झालेले आहेत। आता मस्त असे हे वडे तुम्ही सॉससोबत, दहीसोबत किंवा कुठल्याही तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता, मस्त लागतात। मी इथे दहीसोबत खाल्लेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे मस्त असे ब्रोकोलीचे वडे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।